शेतकरी बांधवांनो नमस्कार. हा जो काही प्लॉट पाहत आहे पेरूचा तैवान पिंक या व्हरायटीचा हा प्लॉट आहे. 2 एकरचा हा प्लॉट आहे शेतकरी बांधवांनो. लेटेस्टमध्ये या प्लॉटची छाटणी झालेली आहे आणि जे काही वातावरण आहे आता इथून पुढे समजा पावसा पाण्याचं वातावरण आहे. आज तारीख 8 जून 2026 आणि ही तैवान पिंक ही जी व्हरायटी आहे ही मार्केटमध्ये चालणारी आणि ह्याचं 12 महिने ह्याला फळं चालूच राहतात ही अशी व्हरायटी आहे. तर छाटणी केल्यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न राहतो की छाटणी केल्यानंतर फवारणी काय घेतली पाहिजे. तर छाटणी केल्यानंतर तुम्ही फवारणी का घ्यायची, कारण जे आपण छाटणी केल्यानंतर ज्या झाडांना झालेल्या जखम राहतात ती जखम जर पाण्याच्या संपर्कात किंवा पाण्याचं जे ढगाळ वातावरणाच्या आर्द्रतेमुळं त्या जखमेला बुरशी येऊ शकते आणि त्याला पाण्यात संपर्क आल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून आपल्याला छाटणी झाल्यानंतर कोणत्याही पिकाला फवारणीसाठी कॉपर बेस जी औषधं आहेत जसे की कॉपर ऑक्झिक्लोराइड, ब्ल्यू कॉपर येतं. त्याचबरोबर तुम्ही काही शेतकरी बोरोडो असेल बोरोडोचा वापर करू शकता तुम्ही. त्याचबरोबर धानुका कंपनीचा कोनिका असेल ह्या कोनिकाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता ही छाटणी लेटेस्ट झाली आहे. आता नवीन समजा एक डोळे फुटण्याचा ह्याला पिरियड आहे. डोळे फुटतात बारीक 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 बघा झाडांना. डोळे फुटल्यानंतर मग आपल्याला जे आहे त्याला फुटवा वाढ वगैरे होण्यासाठी आपल्याला औषधं ड्रीपचा डोस असेल खतं भरणी असेल त्या गोष्टी आपल्याला करावं लागतील. तर फवारणीसाठी तुम्ही ब्ल्यू कॉपर जर घेतलं तर तुम्ही 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायला पाहिजे. कोनिका जर घेतलं तर तुम्ही 1.5 ते 2 ग्रॅम त्याचासुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर बोर्डोचं जे मिश्रण आहे तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅमसुद्धा सफिशियंट आहे. जिथं जास्त आर्द्रता असेल तिथं तुम्ही जर जास्त बुरशीचा प्रादुर्भाव असेल अगोदरच्या बहाराला तर तुम्ही 1 किलो घेऊ शकता बोर्डो मिश्रण. आणि ही जी कॉपर बेस औषधं आहे ही फवारणी करताना कॉपर बेस औषधांचा जो pH राहतो तो हाय राहतो pH. तर तुम्हाला कॉपर बेस औषधांना तुम्ही जे pH बॅलन्सर आहे ते तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. pH बॅलन्स करूनच तुम्ही फवारणी केली पाहिजे. तर मार्केटमध्ये एक नामांकित ॲक्वाप्युरेक्स जे मॉलिक्यूल आहे नावामध्येच त्याचा अर्थ आहे तर ॲक्वाप्युरेक्सचा वापर केला पाहिजे तुम्ही छाटणीनंतर कॉपर बेस औषधं घेताना. त्याचबरोबर आता नवीन डोळे फुटण्यासाठी आपण 19-19 असेल, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, बोरान असेल आपण ह्याचा वापर करणार आहे. तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.